कोकणातली ही गोष्ट होती. जो मित्र आहे त्याचा मामा तोही तिथेच राहतो. ऑलमोस्ट 200-300 मीटर. आणि मी काय छान आहे मामा, तुमचं घर किती मस्त आहे. दुसऱ्या खोलीमध्ये ऑलमोस्ट मोठी फ्रेम एवढं कू लावलेलं आहे. म्हणलं मामा अरे अरे बाबा मामीचा फोटो आहे. की गावातले लोक म्हणतात ते तुमच्या कोकणी भाषेमध्ये, माका तर दिसलीच नाही, ठीक आहे, पण गावचे लोक म्हणतात तिथे बसलेली असते तुझी बायको, ती फिरत असते पूर्ण घरामध्ये. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. ह्या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. आणि तुझ्याकडे कोकणातली ही गोष्ट होती. ते काय होतं? कोकणातली जसं आता कोकणातलं तू पण आहेस, बरेचसे तुमचे गावं, जसं जसं मी आधी पण म्हणालो की एक घर इथे, एका घराचा दिवा ते दिसतोय, मध्ये झाडी झुडपी, लगेच दुसऱ्या घराचा दिवा, ठीक आहे, असा सीन आहे. तर माझा जो मित्र आहे त्याने त्याचं जे घर आहे ते समुद्रापासून ऑलमोस्ट काहीतरी एक 1000 मीटरच्या अंतरावर आहे. म्हणजे लिटरली जर का भरती आली तर त्याच्या अंगणात जाते, ठीक आहे. आणि लाईनीत त्यांचे नातेवाईकांचेच घर आहे. फक्त एवढंच की 500 मीटर 400 मीटर असे सोडून वगैरे डिस्टन्स आहे बऱ्यापैकी. तर आम्हाला हा घेऊन गेला, चल ठीक आहे आता मी घर बांधलंय, चला तुम्ही वगैरे, ठीक आहे. मी तर ड्रिंक करत नाही, माझ्या बरोबरचे ड्रिंक्स करतात. आता मौसम भी तो अच्छा था, ठीक आहे, समोर खाडी वगैरे, ठीक आहे, आणि कोकणातले आपले मासे वगैरे, ठीक आहे, पद्धतशीर वगैरे. त्याने मस्तपैकी अंगणात यंग मुलं आम्ही सगळे, ठीक आहे, मस्तपैकी चालले साखर संगीत, आम्ही मस्त खातोय पितोय वगैरे, ठीक आहे. आम्ही कोल्ड्रिंक्स घेतले दोघं ठिकाणी, बाकीचे ड्रिंक्स करताय वगैरे, ठीक आहे, मच्छी खातोय, चिकन वगैरे सगळं. संध्याकाळच्या 8-8:30 वाजले. आणि त्यांचा मित्राचा मामा तोही तिथेच राहतो. थोडंसं ऑलमोस्ट 200-300 मीटर. जसं मी बोललो ना, त्यांची घरं लाईनीत होते. आणि त्या मामाचा मुलगा पण, तो पण मुंबईला राहतो. आणि तो पण आमच्याबरोबर बसलाय. बसल्यानंतर वगैरे त्या मामाच्या अंगणात आम्ही बसलोय, त्या मुलाच्या अंगणात आम्ही बसलोय, त्या मित्राच्या घराच्या. तिथून जेवण वगैरे केलं व्यवस्थित वगैरे, ठीक आहे. त्याच्यानंतर त्या मामाच्या घरी आम्हाला जेवण करायचं होती. यांनी स्टार्टर वगैरे केल्यानंतर, ड्रिंक्स केल्यानंतर वगैरे, तर मामा म्हणाले काम करा, जास्त पिऊ नका तुम्ही, तिथे आम्ही जेवण करून ठेवले, जेवणाला तिथे या. ठीक आहे, मी या लोकांचं सगळं आवरलं आणि मग 200 मीटरचं चालायचं आम्हाला. चालत 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 आम्ही त्यांच्या घरी पोचलो. घर दिसत पण होतं आम्हाला, समोरून आम्हाला घर पण त्याचं दिसत होतं, त्यांचं पण अंगण होतं वगैरे. आणि मग ते जेवण त्यांनी वाढलं, अंगणातच आम्ही जेवण केलं वगैरे. ते मामा म्हणाले तुम्हाला अजून पाहिजे का दारू, ठीक आहे, काही म्हणाले ते हा ठीक आहे चालेल चालेल पितो आम्ही, काय प्रॉब्लेम. तर आम्ही दोघं जण होतो पित. तोपर्यंत आमचं जेवण झालंय, ते लोक जेवण पण करताय, दारू पण पिताय, ठीक आहे. आणि मी काय छान आहे मामा, तुमचं घर किती मस्त आहे. अरे बाबा ते 90 वर्ष झाले माझ्या घराला, बघायचंय काय, बघायचंय. म्हणलं हा बघायचंय ना वगैरे. आतमध्ये गेलो, मस्तपैकी छान असं गारवा वाटत होता, शेणाने सारवलेलं एकदम मस्त वाटत होतं, ठीक आहे. आणि जवळ त्या घरालाच काहीतरी 70 वर्ष झाले होते, जुनं घर, ठीक आहे. आतमध्ये दुसऱ्या एका खोलीमध्ये गेलो. दुसऱ्या एका खोलीमध्ये ऑलमोस्ट मोठी फ्रेम एवढं कू लावलेलं आहे, एवढं मंगळसूत्र गळ्यात आहे, छानपैकी गजरा लावलेला आहे वगैरे, आणि जुना फोटो. म्हटलं मामा अरे अरे बाबा मामीचा फोटो आहे. त्याची बायको. हा, मामी आता नाहीये. आणि त्या मामाने पण ड्रिंक घेतलेली होती वगैरे, ठीक आहे. तर मामा इकडे तिकडे सांगायला लागलं माझी बायको अशी होती वगैरे, आम्हाला सपोर्ट होता पण आता नाहीये वगैरे, ठीक आहे. मुले मुंबईतले गेले, कधी कधी मी इथे असतो गावात वगैरे, मी मुंबईला असतो, असं तसं सांगितलं वगैरे. ओके, सगळं चाललं वगैरे. आणि नंतर त्या म्हणजे ते लिटरली तो फोटो असा होता की कोणाची पण बघून फाटेल, बिकॉज हा जुना फोटो होता. आणि ते लिटरली एवढं मळवट भरले, ठीक आहे. आणि तो गजरा आणि ते म्हणजे टिपिकल कसं पॉवरफुल असो. आणि नंतर जेवताना वगैरे मग तो जो मामाचा मुलगा होता तो बऱ्याच लहान असतानाच आई गेली, ठीक आहे. बाबा कधी इथे राहतात, कधी शहरात राहतात, कधी आमच्याकडे, तर असं सीन आहे. आणि आता आम्ही आमचं सेटअप झालं सगळं. तर गावात तो की गावातले लोक म्हणतात, तिचं नाव कादंबरी होतं, मामीचं नाव. ते म्हणतात ते तुमच्या कोकणी भाषेमध्ये, माका तर दिसलीच नाही, ठीक आहे, पण गावचे लोक म्हणतात तिथे बसलेली असते तुझी बायको,
ती फिरत असते पूर्ण घरामध्ये, त्या अंगणामध्ये, त्या समोर ते लाकूड तोडतात तिथं बसलेली असते तुझी बायको वगैरे. पण आज मरून तिला जवळ 30 वर्ष झाले, मला माझी बायको एकदा पण दिसली नाही. पण ते गावच्या लोकांना रात्रीचे जे पाहणी करायला येतात ना, पाळणी करायला असतात वगैरे, ठीक आहे, शेतात वगैरे, ठीक आहे. तर मग ते लोक म्हणतात वगैरे, मग ते त्यांच्या तुमच्या त्या कोकणी लँग्वेजमध्ये, ठीक आहे. तर माका दिसली तुझी बायको, तुका दिसत नाही, इथंच बसलेली असते, असा सीन. पण ते मामा म्हणतात बऱ्याच लोकांना दिसते माझी बायको, पण मला दिसत नाही. ते जसं ऐकलं, आम्ही म्हणलं की आम्ही इथे नाही थांबणार. मग परत त्या मित्राच्या घरी आम्ही झोपायला गेलो. त्यांच्यासाठी चला ठीक आहे, त्यांची ती आई आहे किंवा ते बाजूच्या लोकांसाठी वगैरे. पण आता ते आम्ही एवढा मोठा त्यांचा तो फोटो बघितला, आता आमच्या डोक्यात तोच विचार, म्हणजे जे आमचे मित्र पिले होते त्यांची उतरली.